परळी वैजनाथ येथे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला। यावेळी परळी नगराध्यक्ष माजी बाजीराव भैया, धर्माधिकारी नगरसेवक शकील कच्ची, एजाज शेख, रवी मुळे, अयुबबाई, वैजनाथ सोळंके, राजू भैया यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित होते। सर्वप्रथम श्री वैजनाथ मंदिरात अभिषेक करून धनंजय मुंडे यांचे उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर उमरवशाली दर्गा तसेच हजरत दाऊद मालिक शाह दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान वैजनाथ मंदिरात परिसरात स्वच्छता व इतर कामे करणाऱ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या सेवेसाठी त्यांचे आभार मानण्यात आले। धार्मिक सकोला, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा संदेश देत धनंजय मुंडे यांचा वाढदिवस अत्यंत साध्या आणि विधायक पद्धतीने साजरा करण्यात आला। त्यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लोकसेवा पंधरवाडा आपण साजरा करणार आहोत। त्याची सुरुवात आपण स्वच्छता मोहिमेपासून केलेली आहे। तुम्ही सर्वजण रोजच स्वच्छता करत असतात। तुम्ही सर्व तुमच्या हातातच आपल्या परळीचं आरोग्य आहे आणि नेहमी तुमचं काम तुम्ही चोख बजावत असतात, पण तरी देखील या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एक विशेष स्वच्छता मोहीम राबवत आहोत। आपली नगर परिषद असेल, न्यायालय असेल, उपजिल्हा रुग्णालय, ओपन स्पेस असतील किंवा कॉर्नरला जे कचरा जमा होतो त्या ठिकाणचा जे कचरा, जसं की आपलं इथलं हनुमाननगर आहे त्याच्या तिथे एक कचरा बऱ्याच प्रमाणामध्ये साठवला जातो। गोपाळ टॉकीज रोड आहे तिथं पण कचरा होतो। असं ओपन स्पेसवर जागोजागी कचरा तिथं साठवला जातो। तो कचरा आपण या पंधरवाड्यामध्ये उचलू आणि तो आपली परळी अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्याचा आपण प्रयत्न करू। जसं तुमची जबाबदारी परळीचं आरोग्य राखण्याची आहे, तसं नगर परिषदेची जबाबदारी सुद्धा तुम्हा सर्वांची काळजी घेण्याचं आहे। तुमचं जे काही थकीत वेतन आहे ते सुद्धा तुम्हाला 2 दिवसामध्ये मिळून जाईल हा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देते आणि तुम्ही सर्वजण आपापले काम नक्कीच चोख बजावताल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते आणि तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे। धन्यवाद।